आज बघा श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि नागपंचमीचा सणसुद्धा. त्यामुळे आज सगळं डबल डबल करावं लागलं. आमच्याकडं नागपंचमीला निवदासाठी दिंड आणि दिवस बनवतात. कारण आज नागपंचमीच्या दिवशी नैवेद्यामध्ये पोळ्या चालत नाहीत. त्यामुळे दिंड दिवस पण बनवावं लागलं आणि महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी पण जायचं होतं आणि त्यानंतर वारुळाला सुद्धा जायचं होतं. पण आमच्याकडं सकाळपासूनच एवढा पाऊस सुरू होता की शेतात वारुळ असतं आणि शेतात वारुळाला जाणं शक्यच नव्हतं. आणि माझा नेहमी सोमवारचा उपवास असतो आणि मी दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा तर करतेच, पण श्रावणातल्या सोमवारी माझी पूजा थोडीशी वेगळी असते. आमच्या गावाच्या बाहेर नदी आहे आणि नदीच्या कडेलाच महादेवाचं मंदिर आहे. आणि श्रावण महिन्यात सकाळी लवकर गेलं तरच महादेवांच्या मंदिरात गर्दी नसते. उशिराने महादेवांच्या मंदिरात गर्दी असते आणि मी नदीतून पाण्याची कळशी भरून घेऊन जाते व पंचामृत आणि नदीच्या पाण्याने महादेवांना अभिषेक करते. त्यामुळे मला थोडा वेळ लागतो आणि इतर लोक असल्यावर आपल्याला वेळ मिळत नाही, पूजा व्यवस्थित करता येत नाही. म्हणून सकाळी सकाळी लवकरच मी श्रावण महिन्यात महादेवांच्या मंदिरात जाते. तर आज भलतीच धावपळ झाली. आज नागपंचमी आणि सोमवार असल्यामुळे कामं पण भरपूर होती. त्यामुळे सगळं व्हिडिओ शूटिंग करणं शक्य झालं नाही. जेवढं शूटिंग केलं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज पहाटे 5 वाजता आंघोळ आटोपून पुरणपोळ्या करण्यासाठी डाळ शिजायला घातली आणि मग पारुसा केर काढून घेतला. झाडून काढेपर्यंत आणि पसारा आवरेपर्यंत इकडे कुकरला मस्त अशी डाळ शिजली आणि त्याच कुकरमध्ये भात शिजत घातला. पुरणासाठी व गुळवण्यासाठी गूळ चिरून ठेवला. कटाची आमटी बनवायसाठी कांदा थोडंसं तेल टाकून भाजून ठेवला. ही कामं करून ठेवली की स्वयंपाक अगदी पटकन तयार होतो. तर इकडं बघा, आमच्याकडं आज पहाटेपासूनच पावसानं हजेरी लावली होती. मधून अधून बारीक पडत होता तर कधी कधी मोठ्याल्या चळका येत होत्या. त्यामुळे आज सगळा मूडच गेला. महादेवाच्या मंदिरात सुद्धा जायचं होतं, पण कधी पाऊस कमी येत होता तर कधी जास्त येत होता. मग म्हटलं चला पुरण परतून मसाला वाटून ठेवूया आणि सकाळी सकाळी महादेवाच्या मंदिरातून जाऊन येऊया. महादेवांच्या मंदिरातून पूजा करून आल्यानंतर सगळ्यात अगोदर दिंड आणि दिवस बनवलं. कारण नैवेद्य पहिला बनवावा म्हणून अगोदर दिंड दिवस बनवली आणि सकाळी सकाळी महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यामुळे महादेवाच्या मंदिरामध्ये अजिबात गर्दी नव्हती. त्यामुळे मला पूजासुद्धा व्यवस्थित करता आली आणि महादेवांना आज नदीच्या पाण्याने अभिषेक केला. आमच्या गावाबाहेरच नदी असल्यामुळे आणि नदीतच महादेवांचं मंदिर असल्यामुळे श्रावणामध्ये सोमवारी नदीच्या पाण्याने अभिषेक करायला सुद्धा छान वाटतं. श्रावणामध्ये पंचामृताने अभिषेक केला की तांब्यावर पाणी घातलं तर महादेवांची पिंड स्वच्छ होत नाही. त्यामुळे श्रावणात नदीतून कळशी भरून घेऊन जाऊनच पंचामृताचा अभिषेक केल्यानंतर पिंडसुद्धा भरपूर पाणी घातल्यामुळे छान स्वच्छ होते आणि पिंड नेहमी स्वच्छच करावी. पिंडीवर पंचामृत शिल्लक ठेवू नये. मंदिरातून पूजा करून आल्यानंतर घरच्या देवांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर दिंड दिवस बनवली. आमच्याकडे नैवेद्यामध्ये दिंड दिवस बनवतात बरं का. नैवेद्याला पोळ्या चालत नाहीत. त्यामुळे आज डबल डबल सगळं करावं लागलं. अगोदर दिंड दिवस करून घेतली आणि नंतर पोळ्या करून घेतल्या. पहिली लोक दिंड दिवसच खायची,
पण आत्ताची लोक दिंड दिवस खात नाहीत. आत्ताच्यांना पोळ्याच खायच्या असतात. हल्लीची मुलं तर पोळ्यासुद्धा खायला नको म्हणतात. कसं तरी अर्धी किंवा एक पोळी खातात. मग दिंड दिवस तर कशी खाणार? 5 ते 6च पोळ्या बनवायच्या होत्या. माझा तर सोमवारच होता आणि आमच्या आहोंना व भैयासाठी 5-6 पोळ्या भरपूर होत्यात. पण 5-6 पोळ्या का लाटल्या तर सण असला की कोणीतरी मागायला आवर्जून येतं. मग 2 पोळ्या तरी एक्स्ट्रा असाव्यात म्हणून 6 पोळ्या लाटल्या. माझं तर बघा आज 3रा सोमवार आहे. दर रविवारी आणि सोमवारी लागोपाठ 2 दिवस उपास असतात. आषाढी एकादशी झाल्यापासून पहिल्या रविवारी गणेश चतुर्थी की लगेच सोमवार आला. दुसऱ्या रविवारी एकादशी आली आणि लगेच सोमवार होता आणि 3ऱ्या रविवारी नागचतुर्थी आणि आज बघा लगेच सोमवार आलाय. असं लागोपाठ 3 वेळा झालंय. आता पुढल्या रविवारी काय येतंय ते बघूया. तर बघा ही पोळी एकदम छान टम्म फुगली. आता पोळ्या लाटून झाल्यावर घरच्या देवांना नैवेद्य दाखवायचा आणि मंदिरामध्ये नागोबा आहे, नागोबाला नैवेद्य दाखवून यायचा आणि गावातल्या मंदिरामध्ये सुद्धा नैवेद्य दाखवून यायचा. तर मंदिरात जाण्यासाठी ताट भरून ठेवलंय आणि आता पौतं बनवायचं चाललंय. तुमच्याकडे बनवतात का हो पौतं? आमच्याकडं पौतं बनवतात. दोऱ्याला हळद, कुंकू आणि थोडंसं पाणी घालून लाल पिवळं करतात आणि हे पौतं नैवेद्याबरोबर सगळ्या देवांना अर्पण करतात. नागोबाला पण अर्पण करतात आणि घरातील सगळेजण कोणी हातात बांधतं तर कोणी गळ्यात बांधतं. असं श्रावण महिना संपेपर्यंत हा धागा गळ्यातच असतो. सोमवार असल्यामुळे मी सकाळपासूनच पांढरी साडी नेसली आहे आणि नागपंचमी आहे तरी पण मी साडी दुसरी घालणार नाही. सोमवार असल्यामुळे मी पांढरी साडीच दिवसभर नेसणार आहे. आता देवघरात नागोबा पूजला आहे. त्यांना मी दूध, लाह्या, पौतं आणि नैवेद्य अर्पण केला. त्यानंतर देवांना नैवेद्य अर्पण केला. आमच्याकडं 12च्या नंतर वारुळाला नागोबाला जातात. तुमच्याकडे असं असतं का? कमेंट करून नक्की कळवा. आम्ही लहान होतो त्यावेळेस वारुळाला नागोबाला जायचो तर केससुद्धा विंचरायचो नाही. वारुळाचं पूजन करून आल्यानंतर उपवास सोडायचा आणि मग लहान मुलींना तर छान छान साड्या नेसायची आवड असते. मग आम्ही साड्या नेसायचो आणि देवळात जाऊन झिम्मा, फुगड्या खेळायचो. तर आता मी मंदिरात जाण्यासाठी ताट भरून घेतलं आणि वारुळाचं नागोबाचं पूजन करायला मंदिरात निघाले आहे आणि मंदिरातील देवांनासुद्धा नैवेद्य अर्पण करणार आहे. आमच्या इथं दरवर्षीच रामाच्या मंदिरामध्ये मातीचा नागोबा तयार करून महिलांना पूजनासाठी ठेवतात आणि नदीला वारूळ असतं. महिला नदीला वारुळाला जातात. पण यंदा पाऊस असल्यामुळे नदीला वारुळाला कोणीच गेलं नाही. इथंच भरपूर गर्दी होती आणि मी सुद्धा या नागोबाचं पूजन केलं. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. पुन्हा भेटूया असेच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.